सर्व शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक करायचा निर्णय मार्च महिन्यातच महाराष्ट्र सरकारने घेतला, पण त्याची अंमलबजावणी आता 1 मे 2024 पासून सुरू झाली आहे। सरकारच्या या निर्णयानुसार आता आधी आपलं नाव, नंतर आईचं नाव, त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात कागदपत्रांवर नाव लिहिणं बंधनकारक असणार आहे। पण या निर्णयाची अंमलबजावणी होताच अनेकांना प्रश्न पडले की आता आम्हाला आमचे सगळे कागदपत्र बदलावे लागतील का? ज्या महिलांना लग्नानंतर पतीचं नाव लावायचं असेल तर त्या महिलांनी काय करायचं? आपल्या आईच्या नावानंतर पतीचं नाव लावायचं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी संयुक्त अपर्णा अनिल सातपुते आणि आपण पाहताय लोकशाही मराठी। कोणत्या कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आलंय? तर जन्माचा दाखला, शाळा प्रवेशावेळी भरलेला अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्र, जमिनीचा सातबारा, प्रॉपर्टीचे सर्व कागदपत्र, शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांचं सेवा पुस्तक, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप, शिधा वाटप पत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आणि मृत्यूचा दाखला। तर यासाठी सर्व कागदपत्र बदलावी लागतील का? नाही, कारण 1 मे 2024 नंतर ज्या बालकांचा जन्म होईल त्यांनाच हा निर्णय लागू झालाय। म्हणजेच तुमच्याकडे सध्या कागदपत्र आहेत ते बदलण्याची काहीच गरज नाहीये। या निर्णयाची अंमलबजावणी होताच आणखी एक प्रश्न पुढे आला, तो म्हणजे लग्नानंतर महिलेला पतीचं नाव लावायचं असेल तर मग काय करायचं? विवाहित महिलांच्या बाबतीत सध्या जी पद्धत आहे, म्हणजेच आधी महिलेचं नाव, नंतर तिच्या पतीचं नाव, त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात नाव लिहिण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। ज्या महिलांना आपल्या लग्नाआधीचं नाव प्रॉपर्टीच्या कागदपत्रांमध्ये ठेवायचं असेल तर ती मुभाई त्यांना देण्यात आली आहे। तसंच अनाथ मुलं किंवा आणखी अपवादात्मक प्रकरणं असतील तर अशा परिस्थितीत जन्म किंवा मृत्यू दाखल्यांमध्ये अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची सूट देण्यात आली आहे। आईचं नाव लिहिण्याचा निर्णय बंधनकारक करताच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनातील पाट्याही बदलल्या। हे सगळं 11 मार्चला निर्णय झाला तेव्हाच घडलंय। यामागचं कारणही सरकारनं सांगितलं होतं। महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं सन्मानाची वागणूक मिळावी, महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण व्हावी, तर ज्या महिला एकल पालक असतात त्यांनाही समाजात ताटमानेनं जगता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।